या महाराष्ट्राच्या मातीत, या भारतभूमीत भरपूर असे महान व्यक्ती होऊन गेले आणि त्यातीलच एक नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंगरोबा धनगर। या आपल्या भारताचा इतिहास जितका पराक्रमाचा तितका शौर्याचा देखील आहे। ही गोष्ट आहे 1853 सालची, जेव्हा इंग्रजांचं आपल्या भारत देशावरती राज्य होतं। मुंबई ते ठाण्यापर्यंत इंग्रजांना रेल्वे रस्ता मार्ग आणायचा होता आणि यासाठीच इंग्रजांची एक कमिटी नेमली गेली आणि त्यांना सांगण्यात आलं की एक चांगला असणारा सोपा मार्ग निवडा। ब्रिटिश अधिकारी कामाला लागले। डोंगर, दऱ्या, कपारी सगळीकडे ते मार्ग शोधू लागले, पण काही केल्या त्यांना मार्ग सापडत नव्हता। त्यांनी नाईलाजास्तव माघार घ्यायचं ठरवलं, पण त्याच डोंगरात मेंढर राखणारा, साधे राहणीचा आणि उच्च विचारसरणीचा असा एक धनगर राहत होता। हाच तो शिंगरोबा धनगर होता। शिंगरोबा धनगर ब्रिटिशांचं ते असणारं दृश्य बऱ्याच दिवसापासून पाहत होता, पण त्या इंग्रजांची नेमकी अडचण काय आहे हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं। त्यांना राहवलं नाही। ब्रिटिश अधिकाऱ्याला जाऊन विचारलं की साहेब, तुम्ही या डोंगरात नेमकं काय शोधत आहात? तेव्हा तो ब्रिटिश अधिकारी म्हणाला, आम्हाला मुंबई ते पुणे रेल्वे रस्ता मार्ग शोधायचा आहे, तुम्ही मदत करू शकाल का? तेव्हा शिंगरोबांचं उत्तर होतं, हो निश्चितच मी शोधून देईल, पण तुम्ही फक्त माझ्या मागे या। आणि या शिंगरोबानं काही कालावधीतच चांगला आणि सोपा मार्ग शोधून दिला। या कामगिरीवर ब्रिटिश अधिकारी खूप खुश झाले। त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विचारलं, तुम्ही आम्हाला काय मागायचं ते मागू शकता। तेव्हा शिंगरोबांचं उत्तर होतं, मला माझ्यासाठी असं काही नको आहे, मला फक्त माझ्या मातृभूमीला तुमच्या गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे आणि माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे। हे सडेतोड उत्तर ऐकल्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्याने कुठलाही विचार न करता शिंगरोबांना गोळ्या झाडल्या आणि त्याच बोरघाटामध्ये शिंगरोबा धनगर यांना वीरमरण पत्करावं लागलं। अशाच इतिहासाच्या पडद्याआड दडलेल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।